दत्ता महाराज आंबाबाग आरण तालुका माढा जिल्हा सोलापूर। ही जी फवारणी आहे ही होमिओपॅथीची फवारणी आहे। बागेला जे सेटिंग आहे आणि थोडासा या हवामानातल्या परिणामामुळं आपण ह्याच्यावर जो चिकटा आहे थोडासा बुरशी सदृश काही गोष्टी समोर येत आहेत, तर त्याच्यासाठी आपण ही फवारणी घेतो आहे। पहिल्यांदा ह्या वर्षी आपण ट्रॅक्टरचा उपयोग ह्याच्यावर करतो आहे आणि आपली बाग ही होमिओपॅथी औषधानं फवारून घेतो आहे। जाऊ दे, बघूयात की जाऊ दे। आपण बघू शकताय हे पूर्ण बागेवर हा स्प्रे जातोय। आज 27 जानेवारी 2025 आहे। 15 दिवसापूर्वी आपण याच्यावर फवारणी घेतलेली आहे। मुद्दाम म्हणून छोटा ट्रॅक्टर आपण आणलेला आहे। चांगल्यापैकी फवारणी बसते त्याच्यावर। आपण झाडंही बघू शकताय। ही आपली जी लहान बाग आहे ती 2 वर्षातनं 3ऱ्या वर्षामध्ये खूप चांगलं ह्याला सुद्धा मोहर निघतोय। सेटिंगही चांगलं आहे आणि हेच काम आपल्याला करायचं आहे। ओळ धरून जायचं। आपण बघू शकता ही बाग सुद्धा तशी खूप चांगल्या पद्धतीनं 2ऱ्या वर्षातनं 3ऱ्या वर्षात आलेलं हे पीक असेल। आपल्याला पहिल्यांदाच आपण ह्या प्लॉटचं पीक घेणार आहे, त्यामुळं जी तिकडच्या बागेची काळजी आपण घेतोय तीच ह्याही बागेची घेतोय। आपण बघू शकता की मोहर हा किमान 1.5 ते 2 फूट लांबीचा हे सगळं निघत आहेत त्याच्या काड्या। त्यामुळं एकंदरीत ह्या वर्षी ह्या बाजूचं जर उत्पन्न आपलं चालू झालं तर नक्कीच आपल्या ह्या सगळ्या एकंदरीत उत्पन्नात भर पडेल।
आणि जी पुढची डेव्हलपमेंट आपण करतो आहे, आता आपण 1000 झाडं, त्याच्यामध्ये शरद आहे, सावता आहे, केशर आहे, कोकणातला केशर आपण आणलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी ह्या उत्पन्नाचा आपल्याला उपयोग होईल. कारण ही जी गुंतवणूक आहे ही प्रचंड गुंतवणूक असते आणि त्या गुंतवणुकीमुळं बऱ्याचदा आपल्याला काही प्रमाणात बंधनं पण येत आहेत. आर्थिक नियोजन करताना आपली तारेवरची कसरत आपल्याला करावी लागते. पण ठीक आहे, वेळ राहत नाहीत, त्या प्रत्येक गोष्टीतनं आपण पुढं चाललो आहे. धन्यवाद.